राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. सध्या नांदेडच्या राजकारणात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे विश्वासू असलेले माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बुधवारी त्यांनी नांदेड उत्तरमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडे अर्ज देखील केला आहे. डी.पी. सावंत यांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांचे अनेक समर्थक देखील भाजपात गेले होते. प्रकृती ठीक नसल्याने काही महिने डी.पी. सावंत राजकारणापासून अलिप्त राहिले. मात्र डी.पी. सावंत यांनी आपण कोणासोबत ही भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक असल्यामुळे ते अशोक चव्हाणांसोबत राहणार हे जवळपास हे मतदारांना कळून चुकले होते. त्यामुळे डी.पी. सावंत यांचा अधिकृत भाजपमध्ये प्रवेश कधी होणार मतदार वाट पाहत होते. पण काही दिवसापूर्वी त्यांनी शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे सावंत यांनी शहरात कार्यक्रमाचे बॅनर लावले होते. या बॅनरवर केवळ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले होते. यावेळी त्यांनी मी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सोबत राहणार अशी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र काल बुधवारी सावंत यांनी मी काँग्रेस सोबत आहे असे म्हणत नांदेड उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा काँग्रेस पक्षाकडे व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज देखील दाखल केला आहे. सावंत यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्याने भाजप खासदार अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभेपूर्वी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. अनेक जण काँग्रेस सोडून अशोक चव्हाणांसोबत गेले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे. अनेक जण काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे मागणी करत आहेत. तर दुसरीकडे चव्हाण समर्थक देखील काँग्रेसमध्ये घरवापसी करताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर शिंदे यांनी 2 दिवसापूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक तथा माजी महापौर जयश्री पावडे यांनी देखील काँग्रेस उमेदवारी मागितली आहे. येत्या रविवारी 11 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा होणार आहे. या अनुषंगाने बुधवारी खासदार वसंत चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात येणाऱ्या अशोक चव्हाण समर्थकांना विरोध केला. पडत्या काळात सोडून गेलेत, आता उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये येत आहेत, त्यांना घेऊ नका असा सूर पदाधिकाऱ्यांनी लावला.